हॅलो फ्रेंड्स, आज आपण वेव्ह थेरी ऑफ लाईट MST-CETचं सेकंड लेक्चर पाहणार आहोत. पहिल्या लेक्चरमध्ये आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट अँड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हे पॉईंट कव्हर केले होते. आज आपण चालू करणार आहोत क्रिटिकल अँगलपासून. ओके, तर पहिल्यांदा बघूया क्रिटिकल अँगल म्हणजे काय. दिस इज रिफ्रॅक्टिंग सरफेस, दिस इज नॉर्मल, दिस इज रेरर मीडियम अँड दिस इज डेन्सर मीडियम. आणि हे फर्स्ट मीडियम आणि हे सेकंड मीडियम. म्हणजे लाईट फर्स्ट मीडियममधून सेकंड मीडियममध्ये जाणार आहे, त्यावेळी लाईटचं काय होणार आहे, रिफ्रॅक्शन. हे लक्षात ठेवा, हे जे आहे ते फर्स्ट मीडियम आपण घेणार आहे आणि हे सेकंड मीडियम घेणार आहे. म्हणजे फर्स्ट मीडियम कुठला आहे, डेन्सर, आणि सेकंड कुठला आहे, रेरर. म्हणजे क्रिटिकल अँगलसाठी ही कंडिशन नेहमी लक्षात ठेवायची. रे ऑफ लाईट पासेस फ्रॉम डेन्सर टू रेरर, नॉट रेरर टू डेन्सर. ओके, आता जर आपण काय केलं, हेच एक्झाम्पल मी तुम्हाला आणखी आता सांगतो. हे डेन्सर मीडियम, हे रेरर मीडियम. दिस इज इन्सिडेंट रे. अँगल बिटवीन इन्सिडेंट रे अँड नॉर्मल इज कॉल्ड अँगल ऑफ इन्सिडन्स. दिस इज अँगल ऑफ इन्सिडन्स. तुम्हाला माहिती आहे, रे डेन्सरमधून रेररमध्ये गेल्यानंतर तो अवे फ्रॉम द नॉर्मल बेंड होतो. मी ह्या नॉर्मलपासून लांब जाणार, म्हणजे असं जाणार. सो दिस इज द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, सॉरी, this is the angle of refraction, that is angle between refracted ray and normal. ओके, आता जर आपण आय अँगल इन्क्रीज केला, ॲज अँगल ऑफ इन्सिडन्स इन्क्रीजेस, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन ऑल्सो इन्क्रीजेस. पण इथं केस काय, तर आर इज ग्रेटर दॅन आय. आर इज ग्रेटर दॅन आय. जसं तुम्ही आय इन्क्रीज कराल तसं आर पण काय होतो, इन्क्रीज जातो. आणि एका केसमध्ये काय होतं, जर तुम्ही आय इन्क्रीज करत गेलात तर तो जो रिफ्रॅक्टेड रे आहे तो अलॉंग द सरफेस, रिफ्रॅक्टिंग सरफेस पास होतो. दिस इज रिफ्रॅक्टेड आहे, दिस इज इन्सिडेंट रे. आणि हा अँगल झाला अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन तुमचा किती झाला, 90. एक्झॅक्टली किती झाला, 90. त्यावेळी जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे त्यालाच आपण काय म्हणतो, क्रिटिकल अँगल. म्हणजे क्रिटिकल अँगल कुठला वेगळा अँगल नाही. क्रिटिकल अँगल इज ए अँगल ऑफ इन्सिडन्स for which angle of refraction becomes 90 degree, then this angle of incidence is known as critical angle. ज्या अँगल ऑफ इन्सिडन्ससाठी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 डिग्री असतो, त्याच अँगल ऑफ इन्सिडन्सला आपण काय म्हणतो, क्रिटिकल अँगल. म्हणजे क्रिटिकल अँगल मिळण्यासाठी तुम्हाला दोन कंडिशन समजले असतील. पहिली कंडिशन, रे ऑफ लाईट पासेस फ्रॉम डेन्सर टू रेरर अँड अँगल ऑफ रिफ्रॅक्शन बिकम्स 90 डिग्री. ह्या दोन केस असतील तर तो अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजेच क्रिटिकल असतो. ह्याचं डेरिवेशन आपण थोडक्यात बघूया. तुम्हाला माहिती आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर. दिस इज स्नेल्स लॉ. आता इथं सेकंड मीडियम कोण आहे, रेरर, आणि फर्स्ट मीडियम कोण आहे, डेन्सर. मग हेच असं आपण लिहू शकतो, म्यू आर अपॉन म्यू डी, refractive index of second with respect to first is equal to sin I upon sin R. ह्याचा रेसिप्रोकल घ्या पूर्ण इक्वेशनचा. सो वी गेट म्यू डी अपॉन म्यू आर इज इक्वल टू साइन आर अपॉन साइन आय. मग तुम्हाला माहिती आहे आर किती आहे इथं, 90. सो वी कॅन से दॅट साइन 90. आणि ज्यावेळी आर 90 असेल त्यावेळी आयला तुम्ही काय म्हणता, आय सी. सो साइन आय सी. आणि म्यू डी अपॉन म्यू आर म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर विथ रिस्पेक्ट टू रेरर, हे आपण असं लिहू शकतो. ओके, नंतर साइन आय सीला इकडे घ्या. सो वी गेट साइन आय सी इज इक्वल टू साइन 90 अपॉन ही टर्म. पण साइन 90 किती असतो, 1. सो वी गेट 1 अपॉन दॅट इज आय सी इज इक्वल टू, साईनला तिकडे पाठवा, साइन इनवर्स ऑफ दिस इज द इक्वेशन किंवा फॉर्म्युला फॉर क्रिटिकल अँगल. आय सी इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1 अपॉन म्यू. ओके, आता काही ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म्युला असा डायरेक्ट देतात, आय सी इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1 अपॉन म्यू. पण तुम्हाला ह्या म्यूचा अर्थ समजला पाहिजे. हा म्यू कोणाचा आहे, हा म्यू कसा घ्यायचा, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर विथ रिस्पेक्ट टू रेरर असा घ्यायचा. म्हणजे हे जर फर्स्ट असेल हे सेकंड असेल तरी असेल. ओके, समजतंय. म्हणजे हा
रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो डेन्सर मीडियमचा आहे, हे लक्षात ठेवा. कोणाचा आहे? डेन्सर मीडियमचा. जर हे जर वॉटर असेल तर इथं काय येणार? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर. आणि हे जर एअर असेल तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर दॅट इज किती असतं तुम्हाला माहिती आहे? 1.33. ओके, त्यामुळे हे कधी विसरायचं नाही. हा फॉर्म्युला पाठ करा, हा पुढं आपल्याला लागणार आहे. दिस इज इक्वेशन फॉर क्रिटिकल अँगल. आता हे इक्वेशन बघा काय होतं? साइन आय सी इज इक्वल टू 1/μ. हे आपण कसं लिहिणार? म्यू डी अपॉन म्यू आर. म्यू आर वरती जाणार, सो म्यू आर अपॉन म्यू डी. ओके, आता पुढे जाऊया. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण एक रिलेशन बघितलं होतं, ते मी इथं लिहितो. म्यू2 अपॉन म्यू1 इज इक्वल टू V1 अपॉन V2 इज इक्वल टू λ1 अपॉन λ2. हे तुम्हाला आठवत असेल. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट medium is equal to velocity of light in first medium upon velocity of light in second medium is equal to wavelength of light in first medium upon second medium. ओके, मग इथं काय होईल? म्यू म्हणजे म्यू आणि व्ही मध्ये काय रिलेशन आहे? तर म्यू आणि व्ही एकमेकांना कसे आहेत? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. सो इथं काय येणार? म्यू आर इथं असणार व्ही आर आणि इथं असणार व्ही डी. कारण म्यू आणि व्ही एकमेकांना कसे आहेत? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे तिथं काय येणार? लॅम्बडा डी अपॉन लॅम्बडा आर. ओके, बघा. velocity of light in denser upon velocity of light in rarer, wavelength of light in denser upon wavelength of light in rarer. ह्या सगळ्यांचं रिलेशन तुम्ही कोणाबरोबर घेतलं? क्रिटिकल अँगल बरोबर. म्हणजे तुम्ही काय थोडक्यात सांगा की क्रिटिकल अँगल आणि म्यू ह्यांच्यामध्ये काय रिलेशन आहे? तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अँड क्रिटिकल अँगल आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल. हे एकमेकांना कसे आहेत? इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. ओके, ह्याच्यावरून आपण काय तयार करणार? डिपेंडन्स ऑफ क्रिटिकल अँगल. म्हणजे क्रिटिकल अँगल कोणावरती डिपेंड आहे? तर पहिली गोष्ट, क्रिटिकल अँगल इज डिपेंड अपॉन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवर डिपेंड आहे. कसा डिपेंड आहे? तर क्रिटिकल अँगल इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. जेवढा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असेल तेवढा क्रिटिकल अँगल कमी असेल. ओके, प्रिव्हियस लेक्चरला आपण म्यू आणि लॅम्बडाचं रिलेशन बघितलं होतं. ते पण काय होतं? म्यू आणि लॅम्बडाचं काय रिलेशन आहे? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. दिसतं तुम्हाला. म्यू आर अपॉन म्यू डी इज इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन लॅम्बडा आर. मग तुम्हाला माहिती आहे रेड कलरची वेवलेंथ ही व्हायलेट कलरपेक्षा जास्त आहे. वेवलेंथ ऑफ रेड इज ग्रेटर दॅन वेवलेंथ ऑफ व्हायलेट. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो? व्हायलेटसाठीचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे? मीडियमचा रेडपेक्षा जास्त आहे. आणि म्यू आणि आय सी मध्ये रिलेशन काय? इनव्हर्सली. सो वी कॅन से दॅट क्रिटिकल अँगल फॉर रेड इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल फॉर व्हायलेट. डायरेक्ट आपण हे कन्क्लुजन काढू शकतो. ओके, म्हणजे रेडचा क्रिटिकल अँगल हा व्हायलेटच्या क्रिटिकल अँगलपेक्षा मोठा असणार. कशावरून सांगितलं आपण? कारण क्रिटिकल अँगल हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवर डिपेंड आहे. कसा डिपेंड आहे? तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मग तुम्हाला माहिती आहे मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर व्हायलेट कलर कसा आहे? रेडपेक्षा जास्त आहे. मग व्हायलेटचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असेल तर व्हायलेटचा क्रिटिकल अँगल काय असणार आहे? रेडपेक्षा कमी असणार आहे. हे डायरेक्ट रिलेशन तुम्ही लिहू शकता. ओके, सेकंड, टेम्परेचर ऑफ मीडियम. प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलं होतं आपण की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. म्हणजे आपण काय म्हणणार? आपण जर टेम्परेचर वाढवलं तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा काय होणार आहे? कमी होणार आहे. बरोबर. ओके, मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि क्रिटिकल अँगलचं काय रिलेशन आहे? अगेन इनव्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर मी कमी केला तर क्रिटिकल अँगल काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. म्हणजे टेम्परेचर आणि क्रिटिकल अँगलमध्ये काय रिलेशन झालं? डायरेक्टली प्रोपोर्शनल. जेवढं मीडियमचं टेम्परेचर तुम्ही वाढवाल तेवढं क्रिटिकल अँगल काय होणार? वाढणार. ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस क्रिटिकल अँगल इन्क्रीजेस. ॲज टेम्परेचर डिक्रीजेस क्रिटिकल अँगल ऑल्सो डिक्रीजेस. लक्षात आलं? दिस इज द डिपेंडन्स ऑफ क्रिटिकल अँगल. The angle of incidence
and this is the angle of refraction. For critical angle, incident ray passes from denser to rarer. Denser is a first medium, rarer is a second medium. ओके, आता जर मी काय केला, आय अँगल इन्क्रीज केला, दिस इज अगेन नॉर्मल, तर आर सुद्धा इन्क्रीज होणार. ह्या केसमध्ये आर किती झाला 90. सो ह्या अँगल ऑफ इन्सिडन्सला आपण काय म्हणणार, क्रिटिकल अँगल. आता लक्ष द्या, आता मी आणखी काय केला, आय इन्क्रीज केला, म्हणजे आय किती केला, आता आय सीपेक्षा मोठा केला, म्हणजे आय इज ग्रेटर दॅन आय सी, तर आर आणखी मोठा होणार. तर आर किती मोठा होणार, तर 90पेक्षा मोठा होणार, म्हणजे रिफ्रॅक्टेड रे कुठं जाणार, त्याच मिडियममध्ये, म्हणजे कुठल्या मिडियममध्ये, डेन्सर मिडियममध्ये बॅकला येणार. म्हणजे इथं काय झालं, ॲक्च्युली रिफ्लेक्शन झालं, कारण एकाच मिडियममध्ये काय होतं, रिफ्लेक्शन. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, इन्सिडंट रे रिफ्लेक्टेड बॅक इन द सेम मीडियम, म्हणजे डेन्सर मीडियम. आणि ह्याच केसला आपण म्हणतो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. टोटल इंटरनल रिफ्लेक्शनची कंडिशन काय, आय इज ग्रेटर दॅन आय सी, अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल. लक्षात आलं. ओके, आता एक्झाम्पल बघा. समजा आपण एक डेन्सर मीडियम घेतलं किंवा एक लिक्विड घेतलं, दिस इज द लिक्विड, आणि ह्या लिक्विडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे, म्यू. आणि ह्या लिक्विडच्या जो बॉटम सरफेस आहे तिथे एक आपण ऑब्जेक्ट ठेवला, ल्युमिनस ऑब्जेक्ट. ल्युमिनस ऑब्जेक्ट म्हणजे हा जो ऑब्जेक्ट आहे ओ, तो काय करणार, लाईट इमिट करणार, आणि ती लाईट ह्या लिक्विडमधून कुठे येणार, बाहेर एअरमध्ये येणार. ओके, मग काय होईल प्रोसेस जरा व्यवस्थित बघा. असे रे इथून ऑल डायरेक्शनला काय होतील, असे बाहेर इमिट होतील. समजा एक रे असं जाईल, हा झाला त्या लिक्विडचा सरफेस. ओके, आता इथून लिक्विडमधून तो एअरमध्ये जाणार, म्हणजे त्याचं काय होणार, रिफ्रॅक्शन. सो ही झाली आपली नॉर्मल. आणि हा कुठे बेंड होणार, लिक्विड टू एअर, म्हणजे डेन्सर टू एअर, अवे फ्रॉम द नॉर्मल. मग नॉर्मलपासून तो असा लांब जाणार. ओके, हा जो रे आहे इथं, हा झाला अँगल ऑफ इन्सिडन्स. इथला जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे तो, हा जो अँगल ऑफ इन्सिडन्स I1 तो आयपेक्षा काय मोठा आहे, आणि हा जो अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे तो ह्या केसमध्ये आणखी काय होणार, मोठा होणार, कारण जसा आय वाढेल तसा आर वाढणार. मग इथं आयपेक्षा I1 कसा आहे, मोठा आहे, त्यामुळे आरची व्हॅल्यू पण वाढणार, आणि तो रिफ्रॅक्टेड रे असं जाणार. म्हणजे इथं तुमचा जो आर आहे तो किती झाला 90. आणि पुढच्या केसमध्ये काय होणार, हा जो अँगल आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स, तो किती असणार आहे आता, आय सीपेक्षा मोठा. कारण आता ह्या अँगलसाठी विचार करा, आर जर 90 असेल तर ह्या अँगलला मी काय म्हणणार, क्रिटिकल अँगल. इथं आता काय झाला, अँगल ऑफ इन्सिडन्स क्रिटिकल अँगलपेक्षा काय झाला आहे, मोठा झाला आहे. त्यामुळं तुमचा रिफ्रॅक्टेड रे त्याच मिडियममध्ये काय येणार, मागे येणार. ह्या साईडला पण असंच होणार. ओके, मग ही डायग्रॅम आपण जर पुन्हा जर ड्रॉ केली तर तुम्हाला समजेल. This is object O. Okay. हा रे समजा जर असा पास झाला अलॉंग द, दिस इज अ रिफ्रॅक्टेड रे अलॉंग द लिक्विड सरफेस, तर हा जो अँगल आहे त्या अँगलला तुम्ही काय म्हणणार, आय सी. हा सुद्धा रे असा पास होणार अलॉंग द लिक्विड सरफेस, दिस इज नॉर्मल, त्यामुळे ह्या अँगलला पण आपण काय म्हणणार आहे, आय सी. हा अँगल जर आय सी असेल तर हा अँगल पण किती असणार आहे, आय सी. हा अँगल आय सी असेल तर हा अँगल पण किती असणार आहे, आय सी. ओके, आता ह्याच्या पुढचा जो रे आहे इन्सिडेंट रे तो इथे येणार, आणि इथं आल्यानंतर इथं एक नॉर्मल तयार होईल, आणि इथला जो अँगल आय असणार आहे तो आय सीपेक्षा मोठा असणार, त्यामुळे तो रिफ्रॅक्टेड रे त्याच मिडियममध्ये पाठीमागे येणार, तो बाहेर जाऊ शकत नाही. म्हणजे आपण असं म्हणणार की ह्या ऑब्जेक्टपासून निघणारी लाईट एवढ्याच एरियामधून काय आली, बाहेर आली, इथून पुढच्या रे त्याच मिडियममध्ये त्याच लिक्विडमध्ये बॅकला येणार आहे. म्हणजे आपण म्हणणार की हा जो एवढा पोर्शन आहे, एवढ्या पोर्शनमधूनच ह्या ऑब्जेक्टनं इमिट केलेली लाईट बाहेर येऊ शकते.
समजलं का, कन्सेप्ट समजला का? कारण प्रत्येक वेळी काय होणार, आता जर तुम्ही पुढचा जर रे घेतला, पुढचा जर हा इन्सिडेंट रे घेतला, तर इथं हा जो अँगल असणार आहे तो आय सीपेक्षा मोठा असणार, त्यामुळं तो रे काय होणार आहे, त्याच मीडियममध्ये रिफ्लेक्टेड बॅक होणार आहे. त्यामुळे हे रे जे आहे ते बाहेर येऊ शकत नाहीत. कन्सेप्ट मला वाटते तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. आता जरा कॅल्क्युलेशनचा पार्ट आपण इथं बघूया. ठीक आहे, हे जे लिक्विड आहे त्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे, म्यू. ही हाईट, तो जो तुम्हाला कोन तयार झाला त्या कोनची हाईट किती आहे, एच. ही त्या कोनची काय झाली, रेडियस आर. त्यामुळं ही लेंथ किती असेल, अकॉर्डिंग टू पायथागोरस आपण काढू शकतो आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. ओके, जर मला आता हाईट काढायची असेल, तुम्हाला जर विचारले ह्या कोनची हाईट किती आहे, तर तुम्ही काय सांगू शकता इथं, tan IC इज इक्वल टू, tan IC इज इक्वल टू अपोजिट अपॉन ॲडिशन, दॅट इज आर अपॉन एच. इथं आर किती येईल, एच इंटू tan IC, किंवा एच किती येईल, आर अपॉन tan IC. ओके, एच इज इक्वल टू आर अपॉन tan IC, हे फॉर्म्युले मिळाले. आता आपल्याला विचारतात की हा जो सर्क्युलर पोर्शन आहे त्याचा एरिया विचारतात. मग एरिया ऑफ सर्क्युलर पोर्शन म्हणजे ज्या सर्क्युलर पोर्शनमधून लाईट अशी बाहेर येऊ शकते. ओके, तो किती असणार तुम्हाला माहिती आहे, पाय आर स्क्वेअर. मग तुम्हाला अगोदर ह्या आरची व्हॅल्यू काढली पाहिजे. तुम्ही इथं आरची व्हॅल्यू काढलेली आहे, एच इज इक्वल टू tan IC. बरोबर, आणखी एका फॉर्म्युलानं आपण आरची व्हॅल्यू काढू शकतो. कारण जर तुम्हाला IC जर दिला नसेल तर तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकत नाही, किंवा तुम्हाला जर हाईट दिली नसेल तरी सुद्धा आपण हा फॉर्म्युला यूज करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला आणखी एक कॅल्क्युलेशन केलं पाहिजे. कशासाठी, ह्या आरसाठी. ह्या इक्वेशनला म्हणूया आपण इक्वेशन नंबर 1. सो जर हा ट्रायंगल तुम्ही घेतला, ह्याला ओ म्हणू, इथं आपण ए म्हणू, इथं बी म्हणू, ट्रायंगल OAB. ओके, केअरफुली बघा, ट्रायंगल कुठला, OAB. This is R, this is H, and this is R square plus H square. ओके, आता हा अँगल किती सांगितला इथं, IC. सो वी गेट साइन IC इज इक्वल टू अपोजिट, दॅट इज R अपॉन हायपोटेनियस अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. आताच आपण 2 मिनिटापूर्वी बघितलं होतं, इन क्रिटिकल अँगल साइन IC इज इक्वल टू 1 अपॉन म्यू, दॅट इज साइन IC इज इक्वल टू 1 अपॉन म्यू, अँड दिस इज म्यू इज अ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दॅट डेन्सर मीडियम विथ रिस्पेक्ट टू एअर मीडियम किंवा रेअर मीडियम. दॅट इज साइन IC इज इक्वल टू 1 अपॉन म्यू इज इक्वल टू आर अपॉन अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. ओके, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड वी गेट 1 अपॉन म्यू स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर, स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल, आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. हे इकडे घ्या, आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर इज इक्वल टू म्यू स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर. आर स्क्वेअरला तिकडं पाठवा आणि आर स्क्वेअर कॉमन काढा, तुम्हाला काय मिळेल, एच स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये म्यू स्क्वेअर मायनस 1. आपल्याला काय पाहिजे, आर. सो ह्या टर्म इकडे डिवाइड करूया, वी गेट आर स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर upon mu square minus 1. Take square root on both side, so we get r is equal to h upon under root mu square minus 1. So this is the value of r, h upon under root mu square minus 1. So put in equation 1. हे जर आपण इक्वेशन 1 मध्ये पुट केलं तर काय होईल, एरिया ऑफ सर्क्युलर पोर्शन इज पाय आर स्क्वेअर, दॅट इज पाय इंटू आर. दिस इज आर, or this is the r square. So r square काय येणार, h square upon mu square minus 1. This is the formula for area of circular portion from which this light comes out. Okay, from this circular portion. तुम्ही डायरेक्टली हा फॉर्म्युला यूज करू शकता, पाय h square upon mu square minus 1. ओके, ठीक आहे. पुढचा पॉईंट बनणार आपण आता लॅटरल शिफ्ट. लॅटरल शिफ्ट. ओके,
ह्याची डायग्राम जरा व्यवस्थित बघा. सपोज आपण एक ग्लास स्लॅब घेतला. दिस इज द ग्लास स्लॅब ऑफ थिकनेस टी. दिस इज द थिकनेस ऑफ ग्लास स्लॅब. आणि ह्याच्यावरती आपण ऑब्लिक्युली एक जर रे ऑफ लाईट इन्सिडेंट केला. दिस इज ray of light which incident obliquely on this glass slab. This is the normal, this is the angle of incidence, this is the air, rarer medium, and this is the glass, means denser medium. Refractive index consider be mu. ओके. आता रेअर टू डेन्सर तो कुठं बेंड होणार? टुवर्ड्स द नॉर्मल. सो दिस इज द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ओके. अगेन दिस इज द नॉर्मल. पुन्हा तो कुठून कुठे येणार? डेन्सर टू रेअरर, म्हणजे कुठे बेंड होईल? अवे फ्रॉम द नॉर्मल, लाईक दिस. ओके. अँड दिस इज द ओरिजिनल पाथ. This is the original path of incident ray. This is angle I, this is angle R. हा अँगल जर R असेल तर हा अँगल पण किती असणार आहे? R असणार आहे. आणि हा अँगल आपण म्हणतो अँगल ऑफ इमर्जन्स. and in this case we can say that these both angles are same, that is I is equal to E. हे जरा तुम्ही लक्षात ठेवायचं. दिस इज द स्टँडर्ड रिझल्ट. अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ इमर्जन्स. आता तुम्ही जर बघितलं हा जो इन्सिडंट रे आहे त्याचा हा ओरिजिनल पाथ आहे. मी जर तो बेंड झाला नसता तर ह्या पाथनं तो स्ट्रेट लाईनमध्ये मूव्ह झाला असता, पण तो ॲक्च्युली बेंड झाला आहे कारण तो एअरमधून ग्लासमध्ये आला आणि पुन्हा ग्लासमधून कुठं आला? एअरमध्ये आला आहे. सो तो त्याचा फायनल पाथ हा असणार आहे. दिस इज द फायनल पाथ. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो? तो असा जाण्याऐवजी तो असा गेला, म्हणजे एवढ्या डिस्टन्सनं तो काय झाला? इकडं सरकला आहे. आणि हे जे डिस्टन्स आहे एक्स, ज्या डिस्टन्स तो इकडं सरकला आहे त्या डिस्टन्सचा आपण काय म्हणतो? लॅटरल शिफ्ट. दिस इज द लॅटरल शिफ्ट. आणि तो लॅटरल शिफ्टचा फॉर्म्युला किती आहे? तर एक्स इज इक्वल टू टी साइन आय मायनस आर अपॉन कॉस आर. फॉर्म्युला पाठ करा. टी म्हणजे ह्या ग्लास स्लॅबचा थिकनेस, साइन आय मायनस आर, दिस इज आय, दिस इज आर अपॉन कॉस आर. दिस इज द फॉर्म्युला फॉर लॅटरल शिफ्ट. आता ह्याची जर आपण स्पेशल केस घेतली फॉर नॉर्मल इन्सिडन्स, म्हणजे नॉर्मल इन्सिडन्स म्हणजे हा जर ग्लास स्लॅब असेल, थिकनेस किती आहे? टी, आणि ही काय असेल? नॉर्मल असेल, तर तो अलॉंग द नॉर्मल इन्सिडंट रे येतो. म्हणजे इन्सिडेंट रे कसा असणार आहे? ह्या ग्लास स्लॅबला कसा असणार आहे? परपेंडिक्युलर, म्हणजे अलॉंग द नॉर्मल असणार आहे. तर तो तुम्हाला माहिती आहे तो कुठेही बेंड होत नाही. म्हणजे जे इन्सिडेंट रेज तुमच्या ग्लास स्लॅबला किंवा वॉटर सरफेसला नॉर्मल इन्सिडेंट होतात ते बेंड होत नाही, ते असे स्ट्रेट लाईनमध्ये असे निघून जातात. सो ह्या केसमध्ये आपण काय म्हणणार? आय किती असणार आहे? 0. सो आर किती असणार आहे? 0 असणार आहे. तर आपण आय 0 पुट केला, आर 0 पुट केला, तर साइन 0 किती असतो? 0. सो आपण काय म्हणणार? हिअर एक्स इज 0, दॅट इज लॅटरल शिफ्ट इन दिस केस इज 0. ह्या केसमध्ये लॅटरल शिफ्ट किती आला? 0 आला. आता सेकंड केस आपण काय घेणार आहे बघा. ग्रेजिंग इन्सिडन्स. ग्रेजिंग इन्सिडन्स ह्या केसमध्ये तुम्हाला माहिती आहे आय किती असणार आहे? 90. दॅट इज दिस इज ग्लास स्लॅब, दिस इज नॉर्मल. आता नॉर्मल आपण इथं काढू. दिस इज द नॉर्मल. आता आय 90 पाहिजे असेल तर तुम्हाला इन्सिडेंट रे असा पास केला पाहिजे किंवा असा आपण त्याच्यावरती इन्सिडेंट केला पाहिजे. दिस इज द इन्सिडेंट रे, दिस इज नॉर्मल. सो आय किती असणार आहे? 90. आता ह्या केसमध्ये बघा जर आय 90 असेल तर हा फॉर्म्युला काय झाला? एक्स इज इक्वल टू टी साइन 90 मायनस आर अपॉन कॉस आर. साइन 90 मायनस आर, साइन 90 मायनस थिटा कॉस थिटा. सो साइन 90 मायनस आर किती येणार? कॉस आर अपॉन कॉस आर. देअरफॉर एक्स इज इक्वल टू टी. म्हणजे इथं लॅटरल शिफ्ट किती असणार आहे? टी एवढा, म्हणजे जेवढा त्याचा थिकनेस आहे त्या ग्लास स्लॅबचा
थिकनेस किती आहे टी. तर जेवढा थिकनेस असेल तेवढाच काय असणार आहे लॅटरल शिफ्ट असणार आहे. तर मग ही स्पेशल केस तुम्ही लक्षात ठेवायची. तुम्ही डायरेक्ट आन्सर सांगू शकता. ज्यावेळी अँगल ऑफ इन्सिडन्स किती असेल 90 डिग्री असेल त्यावेळी लॅटरल शिफ्ट किती असणार आहे त्या ग्लास स्लॅबच्या थिकनेस एवढा, म्हणजे तो असा जाईल. ओके, अगेन दिस इज द नॉर्मल. and this is the T. T मीन्स इथं काय असणार आहे लॅटरल शिफ्टच असणार आहे. ओके, दोन केस आपण बघितलं, फॉर नॉर्मल इन्सिडन्स आणि फॉर ग्रेजिंग इन्सिडन्स. ओके, काय दिलं बघा एक्झाम्पल. ए बल्ब इज प्लेस्ड ॲट ए डेप्थ ऑफ 2√7 सेंटीमीटर इन वॉटर. आपण इथं वॉटर घेऊ आणि ह्या वॉटरच्या सरफेसपासून किती 2√7 सेंटीमीटर. ओके, डेप्थला आपण काय ठेवला एक बल्ब ठेवला. सो दिस इज द बल्ब जो काय इमिट करणार आहे लाईट इमिट करणार आहे. आणि ही जी डेप्थ आहे ती तुम्हाला किती सांगितल्या 2√7 सेंटीमीटर. ओके, हा बल्ब काय इमिट करेल लाईट इमिट करेल. ओके, अशी. अँड फ्लोटिंग ऑपेक्यू डिस्क इज प्लेस्ड ओव्हर द बल्ब. आता इथं वरती आपण एक काय ठेवणार आहे एक डिस्क ठेवणार आहे सो दॅट बल्ब इज नॉट विजिबल. म्हणजे तुम्ही जर वरून जर बघितलं तर हा बल्ब तुम्हाला दिसला नाही पाहिजे अशी डिस्क तुम्ही ठेवणार आहे. ओके, सो दॅट बल्ब इज नॉट विजिबल फ्रॉम द सरफेस. सरफेसवरून तुम्हाला बल्ब दिसणार नाही. व्हॉट इज द मिनिमम डायमीटर ऑफ दॅट डिस्क. त्या डिस्क तुम्हाला काय काढायला सांगितलं मिनिमम डायमीटर. तुम्ही जर अशी डिस्क ठेवली. ओके, दिस इज द डिस्क आणि वरून जर बघितलं तुम्हाला बल्ब दिसला नाही पाहिजे. ह्याचा अर्थ काय बल्ब पासून ज्या रे ऑफ लाईट येतात ते तुम्हाला दिसला नाही पाहिजेत. तुम्ही जर समजा इथून बघताय वरून हे कधी पॉसिबल आहे तर ही जी ह्यापासून ज्या रेज ऑफ लाईट अशा बाहेर निघतात. ओके, आता डिस्कमधून तर प्लेट आरपार जाऊ शकत नाहीत पण इथून जाऊ शकतात. पण आपण काय सांगितलं की बल्ब आपल्याला दिसला नाही पाहिजे म्हणजे आपण ह्या डिस्क डायमीटर किती घेणार. आता इथून पुढचे जे रे ऑफ लाईट आहेत हे त्याच मीडियममध्ये काय होणार रिफ्लेक्ट होणार आहे. म्हणजे त्यांचं काय होणार आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. म्हणजे हा जो रे आहे हा इन्सिडेंट रे आणि हा झाला रिफ्रॅक्टेड रे. तो कसा पास होणार अलॉंग द वॉटर सरफेस आणि ही झाली नॉर्मल. त्यामुळे हा अँगल किती असणार आहे IC. इकडं पण सेम हा अँगल किती असणार आहे IC. लक्षात आलं. हे आपण 5-10 मिनिटापूर्वी हे बघितलं होतं आपण तुमच्या लक्षात आलं असेल. आणि तुम्हाला काय विचारले त्यांनी ह्या डिस्कचा काय काढायचा डायमीटर. आपण पहिल्यांदा ह्या डिस्कची काय काढूया रॅडियस कारण आपल्याला रॅडियसचा फॉर्म्युला माहिती आहे. ओके, काय फॉर्म्युला रॅडियसचा तर R इज इक्वल टू H √μ² - 1. सो R इज इक्वल टू H. हाईट किती आहे हाईट म्हणजे तो किती खाली आहे तर 2√7 म्यू म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर. वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला सांगितलं कुठल्या मीडियम आहे वॉटर. वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असतो 4/3. सो वी कॅन से दॅट 4/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर -1. हे सॉल्व करा. हे सॉल्व केल्यानंतर तुम्हाला आन्सर मिळेल 6 सेंटीमीटर. पण आपल्याला काय काढायचं आहे डायमीटर. मग डायमीटर आणि रॅडियसमध्ये काय रिलेशन आहे डायमीटर इज इक्वल टू 2R. सो वी गेट 12 सेंटीमीटर. हे तुम्हाला 12 सेंटीमीटर डायमीटर असणारी डिस्क ह्या वॉटरच्या सरफेसवर ठेवली पाहिजे जेणेकरून तुम्ही वरून पाहिल्यानंतर तुम्हाला हा बल्ब दिसणार नाही नॉट विजिबल. ओके.